नमस्कार मंडळी, मी स्वाती। चला परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। तर आता बघा तुम्हाला आता आल्या पहिल्यांदा दिसतोय तो म्हणजे मेनू कार्ड, कारण आता गणपती विसर्जन झालेलं आहे, सगळे काही सण झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे जेवायला। कारण आता उद्या आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघणार आहोत। तर आज असा सगळ्यांचा प्लॅन ठरला की चला आज आपण हॉटेलला जेवायला जाऊयात। मग आलो होतं हॉटेलला जेवायला। सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये थोडंसं विचारल्यानंतर आम्हाला सगळ्यांनी हाच हॉटेलचा जरा रिव्ह्यू सांगितला होता, म्हणून मग इकडे चालू। फोटो नाही घेते मी, व्हिडिओ काढायला लागले। थांबा एक मिनिट घेते। तुम्ही नुसतं व्हिडिओ घ्या पण काय टाक। अरे तिथून हा इकडे बघा 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 हे बघ। हे का एक जण बघतो एक जण बघा। किती फोटो क्लिक करा सांगा बरं तुमचं। चला 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 शरूच अगं चुन्नू चल ना। हे नाही ग पॅक नाही ती तरी पण कसं ए चला सगळेजण जेवायला थांबले। चल स्वराज चल ना। एकच स्लाइड आता। ओके बस चला 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 चला। हे हॉटेल आहे ते म्हणजे कोरेगाव रोडला येतं आणि मला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे, पण कोरेगावला जाताना हायवेलाच आहे। हायवे म्हणजे मेन रोडलाच आहे हे हॉटेल। तर बऱ्याच जणांना आम्ही विचारलं होतं की कुठल्या हॉटेलला जाऊ वगैरे, कारण आम्हाला चांगल्या हॉटेलला जायचं होतं। तर तुम्ही ह्या हॉटेलला जेव्हा एंटर कराल ना एकदम पुढून, तर तुम्हाला आधी छोटंसं हॉटेल वाटेल, पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आतमध्ये इकडे याल त्यावेळेला तुम्हाला कळेल की हॉटेल एकदम पॉश आणि खूप सुंदर बनवलं आहे बरं का। म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा येतो आपण त्यावेळेला एकदम छोटे छोटे वाटतं असं बाहेरून बघताना, आणि काही विशेष वाटत नाही, पण ज्यावेळेला आतमध्ये तुम्ही याल ना तर आतल्या साईडला त्यांनी बरीच सुंदर आणि मोठी छान अशी आलिशान बैठक व्यवस्था वगैरे केलेली आहे। सोबत तुम्हाला इथं फोटो सेशन वगैरे करण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी वगैरे खूप चांगलं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे, खूप मेंटेन छान केलेलं आहे। तर आलो आणि पण आमचा व्हिडिओ तर काही बनला नाही, कारण मुलांनी आमचे सगळे व्हिडिओज खराब केले। नाही पण मला बघा तुमचीच थाळी छान वाटते। हां बघू रिएक्शन सगळ्याचीच घे की चौथे बाळा मी आधी खाऊन घे। सगळ्यांची थाळी सेम आहे ना। कांदे लिंबू काही दिलंच नाही। गणपती विसर्जन नुकतंच झालं होतं, त्याच्यामुळे हॉटेलला एवढी जास्त गर्दी होती ना, आणि आम्हाला त्यात जायला वेळ झाला, 9:30 वाजले होते। त्याच्यामुळे आम्हाला जे हवं होतं ते तर नाही भेटलं, म्हणून आम्ही मग चिकन थाळी ऑर्डर केली होती। पण ऑर्डर केल्यानंतर पण आम्हाला अर्धा तास वेटिंग करावं लागलं, कारण तिथं गर्दीच खूप जास्त होती। मग अर्धा तास तर वेटिंग केलंच आम्ही। मग वेटिंगमध्ये त्यांनी छान ऑप्शन ठेवलाच होता आम्हाला, फोटो सेशन करण्यासाठी जागा खूप छान होत्या। काही वेळानंतर मग आलं आमचं जेवण। तर त्याच्यामध्ये काय काय होतं तुम्हाला सांगते। खरडा चिकन मेन बेस्ट जे मला जास्त आवडलं, परत तांबडं चिकन होतं, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, फिश फ्राय होता, एक बांगडा फिश होता त्याच्यामध्ये, अंडा करी होती, आणि असं सगळं होतं। आणि त्यासोबत तुम्हाला जर हवी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा नान, ह्यापैकी तुम्ही काहीही, तंदूर रोटी म्हणू शकता, ह्याच्यापैकी तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता, आणि सगळं मस्त होतं जेवण। जेवणाची चव म्हणाल तर खूप छान होती, आम्हाला खूप जास्त आवडली। आणि सोबत आणखी एक ऑप्शन म्हणजे तुम्हाला जर आता जेवण येऊपर्यंत मुलं खूप चिडचिड करतात किंवा त्रास देतात, तर त्याच्यासाठी सुद्धा सोय होती हॉटेलमध्ये। तुम्ही थोडंसं बाहेर आला तर बॅक साईडला ना मुलांना खेळण्यासाठी थोडंसं खेळणी ठेवलेली आहेत। आम्ही तिथं येऊन थोडा वेळ खेळलो पहिल्यांदा, आणि मजा केली खूप मुलांनी पण, मुलांचं पण एन्जॉयमेंट झालं, सोबत आमचं पोट भरून छान असं जेवण झालं। तर असा होता आमचा आजचा डिनर प्लॅन, जो की एकदम अचानक ठरलेला आणि जो पण खूप छान सक्सेसफुल झाला। जेवण छान भेटलं, आणि मग काय जाताना मस्त गाडीमध्ये गाणी लावली होती, आणि एन्जॉय करत करत आम्ही आमची जर्नी पूर्ण केली। तर चला उद्या सकाळी उठून आम्हाला लवकर जायचे ते म्हणजे पुण्याला, ती आता असणारे आवरावर। तर हा व्हिडिओ आहे तो म्हणजे दुसऱ्या दिवशीचा, जेव्हा मी पुण्याला जाणार होतो। सकाळी सकाळी सगळं घरात आवरलं, खूप जास्त गडबड होती, कारण आम्हाला निघायचं तर लवकर होतंच, आणि सोबत कसं माहिती आहे का, आता गाडीवरून आम्ही जाणार होतो 2 व्हीलरवर, त्याच्यामुळे जरासं सगळं शरूला वगैरे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित पॅक होऊन जायचं होतं। आणि मेन म्हणजे वातावरण एवढं थंडीचं आणि पावसाचं सोबत, त्यामुळे पावसाचीच मेन काळजी होती की पाऊस वगैरे लागू नये, म्हणून त्यासाठी आमचं थोडंसं व्यवस्थित आधी काही विसरू नये या दृष्टीनं आम्ही काळजीने व्यवस्थित सगळं भरलं, पॅक झालो, आणि मग निघालो गाडीवर। आणि जाता जाता बघताय ना घाट वगैरे असं मस्त वातावरणच काय एवढं भारी होतं ना,
मेन म्हणजे सद्गुरू कृपा म्हणावी लागेल, स्वामींची कृपा, की आम्हाला जाताना कुठेही पाऊस लागला नाही. बरेच आम्ही जवळपास खूप लांब गेलो पण आम्हाला पाऊस कुठेच लागला नाही. बाबा गाडी आणतात, गाडी का बाबा का म्हणाव का विचार विचार की का चाय चला मस्त असा चहा घेतला गरमागरम आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता जाता जाता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हे आम्हाला तंबू दिसले जाताना मला एकदम असं क्लिक झालं मनामध्ये की मी आता घरातून फक्त पुण्यासाठी जायला म्हणून बाहेर पडते आणि त्याच्यात मी किती काळजी घेतली. म्हणजे मला स्वेटर हवा आणि पाऊस लागला नाही पाहिजे, सगळं पॅक पाहिजे, पावसाचा त्रास नको, थंडीचा त्रास नको म्हणून किती जास्त काळजी घेतली. आणि ही लोक आणि ह्यांच्याकडे पण लहान मुलं असतील तर ह्यांनी तंबू ठोकून फक्त त्यांचा एक संसार थाटलाय. त्यांनी ह्या कागदाखाली फक्त त्यांचा संसार आहे, अशा पद्धतीचा संसार. आणि आपल्या संसारात आपली एखादी गोष्ट जर कमी पडली आपल्याला किंवा काही नसली तर आपली किती चिडचिड होते की माझ्याकडे हे नाही आहे, मला ते नाही आहे. आपण किती त्याला म्हणजे नाही नाही ह्या गोष्टी करत बसतो. पण ती लोक कशी ॲडजस्ट करत असतात ना, खरंच काही लोकांच्याकडून खरंच शिकण्यासारखं असतं. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून जर शिकलं ना आपण तेवढंच आपलं आयुष्य आनंदात घालवू शकतो. तर आता आम्ही इथं थांबलोय ते म्हणजे नाश्ता करायला. फायनली आम्हाला हॉटेल भेटलं, म्हणजे नाश्ता प्लस जेवण असं म्हणावं लागेल. असं सगळ्यांनी डोशांची ऑर्डर दिली आम्ही, नाही सगळेजण डोसे खाणार आहेत. बाबांचं तुम्ही साधा डोसा सांगितला का त्यांना? स्पेशल मसाला डोसा नाही बोलला तुम्ही? नको साधा डोसा, साधा मसाला का मसाला फक्त सेमच असतो का? मस्त आहे पण ठीक आहे. गाणं बघत बघत बाबा तुम्ही इकडं सारखं आम्हाला दिसून नाही गाणं. काय डान्स करते कसं करते ते? तुम्हाला काय सांगायचं, आमची हालत इतकी खराब झालेली. मेन म्हणजे शरूला खूप जास्त भूक लागलेली आणि आम्ही एवढी हॉटेल शोधली आणि आम्हाला काय होतं म्हणजे इडली सांबार डोसा अशा पद्धतीचं जेवण पाहिजे होतं. आणि आम्ही 12-1च्या दरम्यान असेल, 12:30-1च्या दरम्यान असेल, सगळं हॉटेल उडपी हॉटेल असं लिहिलेलं होतं तिथं आम्ही सगळीकडे शोधत होतो. आणि जिथं पण आम्ही जात होतो ना तिथं ते संपलेलं आहे नाही आहे असं म्हणून सगळीकडं बघावं लागत होतं. त्याच्यामुळं आम्ही 3-4 हॉटेलं बघितली. शेवटी 5वं-6वं हॉटेल असेल हे जिथं आम्हाला डोसा खायला मिळाला. आणि मेन म्हणजे कसं प्रवासामध्ये अशाच गोष्टी छान वाटतात, जरा डोसा उत्तप्पा असं म्हणजे मुलांना पण हेल्दी होऊन जाताना आपला पण प्रवासामध्ये आपल्याला त्रास होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तेच खायचं होतं. पण त्याच्यानंतर माझे एवढा मला खोकला लागला आहे पण माझी चव काही थांबत नव्हती म्हणून परत ना मँगो मिल्कशेक घेतला आणि बरं तोही पिळला. पण त्याच्यानंतर परत खोकल्याचं परत सत्र माझं चालूच झालं. आणि वातावरण बघा तुम्ही, एवढा सुंदर फोटो किती व्ह्यू छान दिसत होता. आणि ह्या व्ह्यूमध्ये असा 2 व्हीलरवर जर तुम्ही प्रवास करत असाल तर किती छान वाटतं. कशाला परदेशात जायला पाहिजे मी म्हणते. हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मला असं वाटतं की परदेशात लांब लांब आम्हाला फिरायला जाण्यासाठी आम्ही किती पैसे मोजत होतो आणि इथं बघा विठ्ठलाची किती सुंदर मूर्ती बघायला मिळाली. आणि जिकडं लांबपर्यंत बघेल तिथंपर्यंत नजारा एवढा सुंदर दिसत होता ना की पाऊस नसल्या कारणानं हा सगळं आम्हाला खूप जास्त एन्जॉय करायला भेटलं. आणि सगळ्यात पहिली आणि नवीन गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे तर मी गाडी चालवते पण असं लांबच्या रूटला मी गाडी कधीच नाही चालवली, पहिल्यांदाच. आणि 30 किलोमीटर 35 किलोमीटरच्या जवळपास मी गाडी घेतलेली. हायवे होता थोडा पण पूर्ण हायवेमुळं स्पीड जेवढं पकडेल ना तेवढं समोरून एवढं जोरात वारं येत होतं ना की गाडी हालत होती, असलं जास्त वारं होतं. पण त्याच्यातून पण मी ड्रायव्हिंग केलं आणि 30-35 किलोमीटर ड्रायव्हिंग मी 30 म्हणजे
30-40 मिनटात केलं असं. 40 मिनटं पण नाहीत लागले मला वाटते, अर्ध्या तासातच मी केलं ते 35 किलोमीटर. 60-70च्या स्पीडने मी गाडी चालवत होते आणि एवढं छान वाटलं ना ह्यांना पण बघून की बरं झालं. थोडंसं म्हणजे ड्रायव्हिंग करत असेल ना तर सोबत ड्रायव्हिंग दुसरं पण करणारं कोणी असेल ना तर टू व्हीलरवर मजा येते, ज्या नाहीतर एकच माणूस खूप जास्त अवघडून जातो आणि प्रवासाचा पण कंटाळ येऊन जातं असं होतं. पण जाताना व्ह्यू असा सुंदर होता ना, त्याच्यामुळं आम्हाला पण वातावरणाचा एवढा मजा आली. पण तुम्हाला काय सांगायचं, जेव्हा आम्ही पुण्यामध्ये एंटर केलं म्हणजे घाटातून बाहेर पडलो तेव्हा त्याच्यानंतर एवढा पाऊस चालू झाला म्हणून सांगू तुम्हाला, खूप जास्त पाऊस झाला. आणि त्याच्यानंतर मग मला काहीच शूट करता आलं नाही कारण आम्ही प्रचंड भिजलो होतो सगळेजण, म्हणजे खूप जास्त. आता शरूला आम्ही म्हणजे पावसाचं जॅकेट घातलं होतं त्याच्यामुळे तो जास्त काही भिजला नाही, पण आम्ही दोघं पण खूप पूर्ण भिजलं होतं. आणि त्याच्यामुळं काय कुठं थांबायची वगैरे काही सोय नव्हती. डायरेक्ट आम्ही तिथून जे निघालो ते इथं घरीच आलो आणि त्यानंतर परत घरी आलो. आणि घरी आल्यानंतर परत पुढची घरची कामं तर मला दिसतच होती. तर चला ते सगळं बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. फायनली परत आता पुण्याला आलो आहे. 8 दिवसांची आमची सुट्टी आता संपलेली आहे. तर चला परत लागूयात कामाला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.